नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे? मध्य प्रदेश या राज्यात राबवली आहे. महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा अलिबाग या शहरात आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा सुधारण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? रंगनाथ पठारे हे आहेत. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले आहे? गडचिरोली येथे उभारण्यात आले आहे. कापसामध्ये PA 255 या वाणाच्या धाग्याची लांबी टिंबटिंब आहे. 27 ते 28 mm आहे. पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? पंचायत राजची शिफारस बळवंतराय मेहता या समितीने केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? हंटर आयोग या आयोगासमोर केली. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? वैनगंगा या नदीवर आहे. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात. भूगर्भातील पदार्थाचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय? मिनरॉलॉजी हे आहे. तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? अणुऊर्जा या प्रकारची वीज तयार होते. कालिदासने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले आहे? कालिदासने रामटेक येथे मेघदूत हे खंडकाव्य लिहिले आहे. जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली? जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे जर्मनी या देशात सुरू झाली. आम्लयुक्त पर्जन्य पाडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईड आणि टिंबटिंब हे जबाबदार आहेत. नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे जबाबदार आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना 1951 साली करण्यात आली. विधान परिषदेवर टिंबटिंब सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/12 सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. अझरबैजान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे? बाकू हे शहर आहे. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव 2010 साली साजरा करण्यात आला. क्वाशियोकर हा रोग लहान मुलांना कशाच्या कमीमुळे होतो? क्वाशियोकर हा रोग लहान मुलांना प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतो. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते. भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापला आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने व्यापला आहे. लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते? लावारसापासून बनलेल्या खडकांना अग्नीज खडक असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो?
8 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. वन मृदा टिंबटिंब रंगाची असते. वन मृदा गडद तपकिरी रंगाची असते. विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हटले जाते? जनरेटर असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत कारभार चालत असे. राज्य शासनाची मनोधैर्य योजना ही कशाशी निगडित आहे? लैंगिक अत्याचार पीडित महिला यांच्याशी संबंधित आहे. जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कार्याचे एकक आहे. पूर्ण आंदोलनचा नारा कोणी दिला आहे? पूर्ण आंदोलनचा नारा जयप्रकाश नारायण यांनी दिला आहे. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना अबुल कलाम आझाद हे आहेत. भारताचा पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी कोण? भारताचा पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी आहे हरिश्चंद्र मेहरा. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.